पात्रे यांना आपल्या हस्ते आमच्या पंचांना सन्मानित करायचे। अतिशय चांगली पंचांची भूमिका, अतिशय चांगलं लेदर विकेटचं ज्ञान आहे, लेदर विकेट स्वतः खेळलेले आहेत, स्वतः कोचच्या भूमिकेत नितीन शर्मा सर त्यांच्याकडे सन्मानित केलं जाते। तर आता वळूया आपण बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट। दोन कॅन्डिडेट होते पहा, दोघांनी हाफ सेंचुरी लगावली होती। एकाने धावा केले 70, एकाने धावा केलेत 89। कोण कॅन्डिडेट आहे? डेफिनेटली घोडबंदर संघाचा देवेन ठरला आहे बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट, ज्याने केल्यात 89 धावा, त्यामध्ये इन्क्लुडेड आहे एक हाफ सेंचुरी। तो ठरला आहे प्लेयर बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट। मी विनंती करतोय दादा, विक्रम दादा आपणच घ्यायचे, आपण सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू आणि नक्कीच देवेन माईकवर चर्चा करशील का? ओके बघा एक चांगला एक्सक्यूज आहे, आवाज बसलाय, आवडला मला मनापासून। त्यानंतर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, बघा खूप सारे कॅन्डिडेट होते। आपण ॲनालिसिस जर पाहिलं, स्वतः धनेश होते 7 विकेट्स, पण मात्र ते शेवटच्या क्षणाला पराभूत झाले। त्यानंतर ॲनालिसिस जर पाहिलं, जश पाटील होता। त्यानंतर अजून एक कॅन्डिडेट ज्याने कमी षटकं हाताळली पण दमदार कामगिरी केली, राई संघाचा। ॲनालिसिस जर पाहिलं, 3 ओव्हर 4 विकेट 15 रन खर्च केलेत। खेळाडू आहे करण म्हात्रे, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट। त्यानंतर जर पाहायला गेलं प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ॲनालिसिस जर पाहिलं, गोलंदाजी करताना 7 विकेट, फलंदाजी करताना 3 इनिंगमध्ये 51 धावा ज्यांनी केलेत, तो ठरलाय प्लेयर ऑफ द टुर्नामेंट राई संघाचा नन अदर दॅन जश पाटील। डीजे आसिफ एसके। त्यानंतर ज्यानं द्वितीय पारितोषिक पटकावलंय तो संघ कर्णधार। नक्कीच विक्रमदादा, तुम्ही मला वाटते नवगरा खेळत होता त्यावेळेला मात्र एका चेंडूत 2 धावेची गरज होती, त्यावेळेला मात्र एक चेंडू जर पाहिला बॅटला लागून डी झोनमध्ये गेला आणि कंपल्सरी चेसचा नियम होता, त्यामुळे एका धावेने संघ विजय झाला तो म्हणजे घोडबंदर। तिकडनं मात्र नशीब थोडंसं बदललं, शेवटच्या क्षणाला चांगली कामगिरी करायची होती, चांगला स्टार्ट मिळायचा होता, ते मात्र करता आलं नाही आणि त्यामुळे मात्र जर पाहिलं द्वितीय पारितोषिक पटकावण्याचं समाधान करावं लागलंय। तर मी एंटायर टीम आणि कर्णधार विनंती करतोय घोडबंदर आपण व्यासपीठावर यायचंय। भव्य दिवस चषक
येस घोडबंदर कॅप्टन, जरा चर्चा करूया आपण, याल का? त्यानंतर नाही विक्रमदादाला बोलायला लावूया ना आपण. बघा वन ऑफ एक्सपिरियन्स आणि लिजंड खेळाडू आहेत. नक्कीच त्याच दरम्यान आपला एक सत्कार राहतोय, तो म्हणजेच आमचे यूट्यूब लाईव्ह स्पोर्ट्स फॅमिली अति चांगलं कॅमेरा वर्क, अति चांगलं लाईव्ह टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. तर मी विनंती करतोय रोहित शर्मा, हॅलो, स्पोर्ट्स फॅमिलीचे रोहित शर्मा हे सत्कार करायचा आहे. रोहित शर्मा यांचा यूट्यूब लाईव्हचं प्रक्षेपण योग्य रीतीने केलंय. मी विनयला विनंती करतोय आपल्या हस्ते. नक्कीच सांगतायत मेरे कॉलेज का दोस्त है, दोस्ती इसी तरह निभाई जाती है. एक मिनिट. आणि आपल्यापर्यंत सकाळपासून एक चांगलाच आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. तर आमचेच मित्र आणि तसेच बंधू कॉमेंटेटर नीरज यांचा सुद्धा सत्कार करतील विनय. कुशल मात्रे यांना विनंती करतोय. नीरज याचा सत्कार करत आहे. सकाळपासून आपल्याला एक चांगलं समालोचन त्यांच्या मार्फत आपल्याला ऐकायला मिळतंय. नक्कीच एक चांगला एक्सपिरियन्स आहे या मुलाकडे. तर त्याचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय की गोष्ट अमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल त्यांनी धन्यवाद. असं सहकार्य करत राहा मित्रा. धन्यवाद. त्यानंतर अतिशय दिमागदार कामगिरी करत ज्यानं आपलं नाव कोरलंय या मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा आयोजित आगरी यंगस्टर्स सही तिसरं आयोजन आपण पाहतोय संघ. त्या अगोदर आपण जर पाहिलं तर फायनल मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ज्यानं गोलंदाजी करताना अक्षरशः धुवा उडवला फलंदाजांचा. 5 विकेट प्राप्त केल्या आणि फलंदाजी करताना 10 धावा दिल्या, 10 धावा केल्या. तो ठरलाय फायनल मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, नन अदर दॅन जयेश पाटील. सुनील पवार यांच्या हस्ते हे प्रदर्शन विकसित केले जाते. त्यानंतर थँक्यू. आणि एकंदरीत पाहायला गेलं राई गावाकरता आजचा दिवस सोन्याचा दिवस आहे, कारण की मास्टर्समध्ये फायनलला दाखल झालेत. ऑलरेडी इकडे फायनल मारलेली आहे, तिकडे आता सेमीफायनलला खेळायला गेलेले आहेत. म्हणजे तब्बल आज 3 ट्रॉफ्या ऑन दी वे असणार आहे. म्हणजे आज नक्कीच दिवाळी आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. तर नक्कीच संघ जर पाहिलं मेन संघ तिकडे आहे, काही पाठीराखे आहेत. तर विनंती करतोय जेम्स बॉन्ड ठरलाय मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा आयोजित आगरी यंगस्टर क्रिकेट स्पर्धेचा विजेतेपद पटकावणारा संघ एंटायर टीम. विनंती करतो आमच्या मान्यवरांना. तर अशा रीतीने हे आयोजन अतिशय यशस्वीपणे राहिले. पुन्हा एकदा आपण भेट घेऊया.